नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेक्शन 8 आणि 9. त्याआधी मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा की मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत की नाही आणि तुम्हाला समजतं आहे का सगळं, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर कोणाला कायद्याची माहिती हवी असेल, केसबद्दल माहिती हवी असेल, तुमच्या केसबद्दल, तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला योग्य तो सल्ला, ॲडवाईस नक्की देणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, बेअर ॲक्ट समोर घेतलं तर तुम्हाला आधी रीड केलं तर नक्की मी काय सांगते ते नक्की नीट समजणार. चला तर आता पाहूया सेक्शन 8. सेक्शन 8 काय? प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट्स म्हणजे काय की स्टेट दॅट द बॉडी ऑफ द कोर्ट डज नॉट अप्लाय टू प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट्स इन कलकत्ता, मद्रास अँड बॉम्बे. However, the respective high courts may extend specific provision not inconsistent with the Presidency Small Cause Courts Act 1882. ह्याचाच अर्थ काय होतो की आता जनरली हे सेक्शन काय म्हणतं की द जनरल प्रोव्हिजन्स ऑफ CPC डू नॉट ॲटोमॅटिकली अप्लाय टू दी स्मॉल कोर्ट्स. म्हणजे काय की जनरली CPCचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते CPC ॲटोमॅटिकली अप्लाय होत नाही हे स्मॉल कॉज कोर्ट्सला. द हाय कोर्ट्स ऑफ कलकत्ता, मद्रास अँड बॉम्बे हॅव द अथॉरिटी टू एक्सटेंड स्पेसिफिक सेक्शन्स अँड ऑर्डर्स ऑफ द CPC टू दीज कोर्ट्स. आता सिम्पली सांगायचं झालं तर CPCमधील सर्वसामान्य नियम या शहरांमधील लघुवाद म्हणजे या न्यायालयांना आपोआप लागू होत नाहीत. उच्च न्यायालयाचे अधिकार या न्यायालयासाठी कोणते नियम वापरायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या राज्याच्या उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टला असतो. आता समजा नियम बदलायचा झाला तर कसं बदलता येतील तर बघूया की जे हायकोर्ट असतात ते अधिकृत सूचना काढून CPCमधील काही ठराविक सेक्शन्स या कोर्टासाठी लागू करू शकतात किंवा गरजेनुसार त्यात बदल करू शकतात. आता सेक्शन 8 का महत्त्वाचं आहे? कारण लहान दिवाणी खटले जे असतात त्या लवकरात लवकर निकाली निघावेत यासाठी कोर्टाची पद्धत थोडी वेगळी असते आणि सेक्शन 8 हे उच्च न्यायालय त्याची पद्धत ठरवण्याची मुभा देते. आय होप की तुम्हाला सेक्शन 8 नक्की समजला असेल. तर पुढे बघूयात आपण. सेक्शन 9 कोर्ट्स टू ट्राय ऑल सिव्हिल सूट्स अनलेस बार्ड. द कोर्ट शॅल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स हिअरिन कंटेन्ड have jurisdiction to try all suits of the civil nature excepting suits of which their cognizance is either expressly or impliedly barred. It means that the civil court is the starting point for almost every private fight like land, money or contracts. Civil means is the case is about your rights or property. Its rights not about punishing a criminal. It is about solving dispute between the peoples. Read the explanation which I given in on screen. We should learn for example that there are special laws, tribunals for rent, taxes or labor issues. Since those have their own special courts, the regular civil court stays out of it. It means there are special laws for these fights. Okay, the next what is the religions social matters means what? If the fight is purely about a religion, ritual or social custom with no money or property involved, the court usually won't interfere. I will explain in English in example. Imagine you bought a piece of land from a person named A. Later A tries to say the land is still there and tries to kick you out. The dispute is this is about your right to property. Okay, this is about your right to property. Listen carefully. But since there is no special land fighting court that says civil courts can't help, you can use section 9 to go to the civil court. The judge will look at your papers and decide who's actually owns the land. आपण मराठीत समजून घेऊया. जर तुमचा वाद जमिनीचा, पैशांचा किंवा हक्कांचा असेल तर तुम्ही थेट सिव्हिल कोर्टात जाऊ शकता. कोर्ट तुम्हाला नाही म्हणू शकत नाही.
प्रॉपर्टी, जमीन, घर किंवा दुकानाचा वाद, कॉन्ट्रॅक्ट, कुणीतरी दिलेला शब्द किंवा व्यवहार मोडला असेल. मित्रांनो, आय होप की तुम्हाला समजलं असेल सगळं. कोर्ट फक्त 2 गोष्टींमध्ये तुमची केस घेणार नाही. समजा तुमचा इन्कम टॅक्सचा वाद असेल तर त्यासाठी वेगळे ऑफिस आहे, तेथील सिव्हिल कोर्ट हस्तक्षेप तर करत नाही. धर्माचा किंवा जातीचा वाद असेल, जर वादात पैसा किंवा मालमत्ता नसेल तर फक्त धार्मिक विधी कसा करावा असा वाद असेल तर कोर्ट त्यात पडत नाही. मित्रांनो, सगळं समजतंय का? तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद. तुमचे खूप 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 आभार.